चमचमीत चविष्ट चवदार अशी कुकरमध्ये बनवलेली बिर्याणी बॅचलर लोकही सहजपणे बनवू शकतील अशी साधी सोपी पण चवीला भन्नाट असणारी बिर्याणी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। कसलेही वाटण-घाटण न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही बिर्याणी आपण बनवू शकतो। खूप जास्त साहित्य लागत नाही। बॅचलर लोकांसाठी बनवायला अगदी सोपी अशी बिर्याणीची रेसिपी आहे। अगदी चमचमीत बिर्याणी होण्यासाठी काही महत्त्वाची टीप मी तुम्हाला देणार आहे। ती टीप तुम्ही जर वापरली तर तुमची बिर्याणी अजिबात बिघडणार नाही, अगदी सुटसुटीत अशी होणार आहे। बिर्याणीला रंगही भन्नाट येतो। काय आहे ती टीप हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। पहिल्यांदा बिर्याणी बनवणारे देखील अजिबात चुकणार नाहीत अशी रेसिपी सहजपणे समजून सांगितलेली आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी इथे आपण चिकन घेतलेलं आहे। जवळपास अर्धा किलो चिकन मी घेतलेलं आहे। स्वच्छ 2दा पाण्याने चिकन धुवून घेतलेलं आहे। सर्वात आधी हे पीस पहा, मी अशा पद्धतीने नेहमी चिकनचे पीस घेऊन येते, त्यामुळे देखील बिर्याणीला चव छान येते। चिकन मॅरिनेट करायला ठेवूयात। यासाठी यामध्ये सर्व मसाले आपण चिकनला लावून घेणार आहोत। सर्व मसाले इथे चिकनला लावून घेतीये। फोडणीमध्ये कोणतेही मसाले आपण टाकणार नाही, त्यामुळे झटपट बिर्याणी तयार होते। आता यामध्ये मीठ घालतीये। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा हळद। हळद जराशी जास्त घालावी, त्यामुळे बिर्याणीला रंग छान येतो। 1 चमचा लाल मिरची पावडर। 2 चमचे काळा तिखट भाजीचा मसाला। 2 चमचे इथे मी मसाला घातलेला आहे। 1 चमचा बिर्याणी मसाला। चिकन मसाला घालतीये। इथे मी सुहानाचा चिकन मसाला देखील घातलेला आहे। काळा मसाला नाही वापरला तरी काही हरकत नाही। यानंतर गरम मसाला, घरामध्ये तयार केलेला गरम मसाला देखील वापरू शकतो। या बिर्याणीसाठी सर्वात महत्त्वाचं असणारं दही। 1 वाटी कमी आंबट असलेलं दही यामध्ये घालतीये। आता हे सर्व एकजीव असं करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित सर्व मसाले चिकनला लावून घ्यायचे आहेत। महत्त्वाची टीप पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। आता चिकनला सर्व मसाले छान चोळून घेतले आहेत। आता हे चिकन 15 मिनिटे कमीत कमी मॅरिनेट करायला ठेवूयात। अर्धा किलो चिकनसाठी 2 वाट्या तांदूळ मी इथे घेतला आहे। तर पहा, अख्खा बासमती तांदूळ मी बिर्याणीसाठी वापरणार आहे। मस्त बिर्याणी होते या तांदळाची। तर या ठिकाणी तांदूळ निवडून घेतला आहे। आता स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतीये। चला तर मग तांदूळ धुवून झालेला आहे, असाच बाजूला ठेवूयात आणि बाकी तयारी करून घेऊयात। बिर्याणीसाठी काय साहित्य लागणार आहे हे पाहूयात। 2 ते 3 हिरव्या मिरच्या स्लीट करून घेतल्या आहेत। ताजी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे थोडी। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो उभे कट करून घेतले आहेत। तसेच 2 मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत। 1 इंच आलं आणि 5 ते 6 लसूण पाकळ्याची पेस्ट बनवून घेतली आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत। या साहित्यांसोबतच आपण इथे खडे मसाले देखील घेतले आहेत। 2 तेजपत्ता घेतला आहे। 7 ते 8 काळे मिरे, 4 ते 5 लवंगा, 2 हिरवी इलायची, 2 ते 3 तुकडे दालचिनी आणि 1 छोटा चमचा शहाजिरी। तर एवढेच साहित्य बिर्याणीसाठी लागणार आहे। कोणतेही वाटण-घाटण न करता ही बिर्याणी आपण बनवणार आहोत। कुकरमध्ये बिर्याणी बनवत आहोत आपण, त्यामुळे एकदम झटपट होणार आहे। तेही अगदी परफेक्ट आणि सुटसुटीत बनण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे। कुकर गरम झाला की फोडणीसाठी 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल नेहमीपेक्षा थोडंसं जास्त लागतं। तेल चांगलं गरम झालं की खडे मसाले घालायचे। सर्वात आधी खडे मसाले घातले तर मसाल्यांना छान स्वाद येतो, तेलामध्ये छान स्वाद उतरतो। यानंतर मिरची घालूयात। आलं लसूण पेस्ट घालते। खमंग भाजून घेऊयात। छान मस्त सुवास येतोय। आता यामध्ये कांदा घालतीये। अगदी 2 ते 3 मिनिटे कांदा परतून घ्यायचा आहे। मीडियम टू हाय फ्लेमवरती कांदा परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटे। तरी ते कांदा परतून घेतला आहे। यामध्ये कढीपत्ता घालूयात। मध्यम आचेवर
सर्व जिन्नस छान परतून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित परतून झालेला आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळे टोमॅटो सर्वात शेवटी घालते नेहमी। अगदी 3 ते 4 मिनिटे तांबूस रंगावर सर्व जिन्नस परतून घेतले आहेत। आता यामध्ये आपण मसाले लावून ठेवलेले चिकन घालायचं आहे। खूप इझी होते असे सर्व मसाले चिकनला लावून ठेवले तर। आता मध्यम आचेवर चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटे चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे। मस्त सुगंध दरवळतोय। रंग तर पहा मस्त आला आहे ना। चिकन जास्त शिजवायचं नाहीये, फक्त 5 मिनिटे चिकन मीडियम टू हाय फ्लेम वरती परतून घ्यायचं आहे। तर पहा किती छान असा रंग आलेला आहे। चिकन या ठिकाणी आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण तांदूळ घालून घेणार आहोत। तर इथे पहा तांदूळ घालून घेतीये। इथे मी 2 ते 3 महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, त्यामुळे बिर्याणी कुकरमध्ये बनवूनही सुटसुटीत होते, तसेच चवीला भन्नाट होते। पहिली टिप अशी आहे की चिकनमध्ये तांदूळ छान परतून घ्यायचा आहे। चिकनला सुटलेलं पाणी पूर्ण आटेपर्यंत तांदूळ परतून घ्यायचा आहे, त्यामुळे बिर्याणीला मस्त चव येते। मध्यम आचेवर हे पहा अशा रीतीने तांदूळ परतून घ्यायचा आहे। मीडियम टू हाय फ्लेम वरती तांदूळ छान परतून झाला आहे। आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। दुसरी टीप महत्त्वाची आहे, जेवढं वाटी तांदूळ आपण घेतला तेवढंच पाणी बिर्याणीसाठी घालायचं आहे। नेहमी भात बनवताना तांदळाच्या दुप्पट पाणी आपण घालतो, परंतु इथे आपण 1 वाटी दही वापरला आहे, तसेच कांदा टोमॅटोचे देखील पाणी तयार होते, त्यामुळे जेवढं तांदूळ तेवढाच पाणी मी यामध्ये घातलं आहे। 2 वाटी तांदूळ होते तर मी 2 वाटी पाणी घातलं आहे। जास्त पाणी वापरलं तर बिर्याणी सुटसुटीत होत नाही आणि चव देखील कमी होते। तिसरी टीप, लगेच कुकरचं झाकण न लावता एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आली की 1 ते 2 चमचे तूप घालतीये आणि कोथिंबीर एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे। मध्यम टू हाय फ्लेम वरती आपण झाकण लावून 1 शिट्टी करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी पहा 1 शिट्टी कुकरला झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे। 10 ते 15 मिनिटे झाली आहेत। कुकर थंड झाला आहे। पाहूयात बिर्याणी कशी झाली ते। वा, मस्त, क्या बात है, भन्नाट दिसतीये। वरून तूप आणि कोथिंबीर पहा, रंग किती छान दिसतोय। मस्त सुटसुटीत झालीये पहा, चमचमीत दिसतीये। या बिर्याणीमधले चिकनचे पीस देखील खूप क्रिस्पी होतात, एकदम तंदुरी सारखे। तुम्हाला पण आवडेल ना अशा पद्धतीने बिर्याणी बनवून खायला? मला नक्की कळवा। आपली चिकनची चमचमीत चविष्ट अशी बिर्याणी बनवून तयार झालेली आहे। अगदी परफेक्ट अशी कुकरमध्ये चिकन बिर्याणी आपली तयार झालेली आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा अशी कुकरमध्ये चिकनची बिर्याणी, तेही सुटसुटीत, चमचमीत आणि चवदार। अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे। खूप साऱ्या टिप्स पण दिल्या आहेत। मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं, DK सायली किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।